बऱ्याच लोकांचा आक्षेप आहे की हिंदू देवता ही बहुदेवता मानणारी संस्था आहे, धर्म आहे. कधी देवीला मानते, कधी शंकराला मानते, कधी गणेशाला मानते, कधी विष्णूला मानते, कृष्णाला मानते. ज्यांना सनातन संस्कृतीचं ज्ञान नाही त्यांचे तर्क फार विचित्र आहेत. ते एकाच देवाला मानतात असे काही धर्म आहेत, एकाच देवाला मानणारे आहेत. आपण आहे ना एकाच देवाला मानतो, त्या देवाचे अनेक रूपं असतात. माझ्यासमोर बसलेले तुम्ही लोक आहात, तुमच्या मुलाचा एकच फोटो आहे का तुमच्या घरामध्ये? लहानपणीचा एक फोटो आहे, थोडा तरुण झाल्यानंतरचा एक आहे, किशोरावस्थेचा एक आहे, लग्नातला एक आहे, काही विचित्र पण आहेत, काही वाकडे तोंड करतात फोटो काढताना. मुलगा एकच आहे, घरातून बाहेर काढल्याचे फोटो नाहीत बरं का, वृद्धावस्थेतले फोटो नाहीत. पण जेवढं चैतन्य तेवढे फोटो, एकच व्यक्ती आहेत, रूप वेगळे वेगळे आहेत. सनातन संस्कृतीमध्ये एकच परब्रह्म आहे, हे पहिल्यांदा पक्क लक्षात ठेवा. आणि जे परब्रह्म आहे ते निराकार आहे, निर्गुण आहे. ही संकल्पना भारतीय संस्कृतीची आहे. एकम सद विप्रा बहुधा वदंती. एकम सद, जो एक आहे, विद्वान लोक त्याला अनेक मानतात. विप्रा सामान्य लोक नाहीत. विप्र शब्द फार महत्वाचा आहे, कधी वेळ मिळाल्यानंतर आपण त्याच्यावर चिंतन करू. बहुधा वदंती म्हणजे आपल्याच धर्मातले ऋषी मुनी वेगळी वेगळी पद्धत मानतात, बाकीच्या धर्माविषयी काय बोलावं. मग असं का? सुंदर उदाहरण आहेत. एकच वीज माईक मधून तुम्हाला आवाज देते, दुसरा हा प्रकाश आपल्या समोर आहे, तिसरं रेकॉर्डिंग चालू आहे, चौथं बाहेरचा लाईटीचा व्यवहार चालू आहे, कुठे पंखे चालू आहेत. लाईट किती आहेत बोला ना. म्हणून सनातन धर्मातल्या लोकांनी लक्षात ठेवा बरं का, आक्षेप घेऊ द्या, नावं ठेवू द्या, आपलं रहस्य त्यांना कळत नाही, हे त्यांचं अज्ञान आहे. कोणाला कशा रूपाने प्राप्त होते? काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान श्रीकृष्णाला रांगता गोधने, महाभारताचा कृष्ण थोडंच रांगणार आहे, तो रांगणार नाही, पळून जाणाऱ्याला लढवणार आहे, तो कृष्णच आहे. गवळणीचा कृष्ण वेगळा आहे, जो रासलीला करतो. रुक्मिणीचा कृष्ण वेगळा आहे, जो पती आहे. अर्जुनाचा श्रीकृष्ण वेगळा आहे, जो भक्त आहे. अर्जुनाला विश्वरूप दाखवलं, त्याचंच विश्वरूप दाखवलं तरी तो नको म्हणतो. मराठी कळा, त्याचंच विश्वरूप, त्याचंच मोठं रूप दाखवलं, नको म्हणतो तो. मला किरीटिणं गदिणं चक्रिणंच पाहिजेत. सुंदर दिसणारा, स्माईल देणारा, हसणारा, हसवणारा असा कृष्ण पाहिजे. ते एकदम अवाढव्य भयंकर रूप असलं नकोय आम्हाला. ज्याचं रूप आहे त्यालाच हे सांगितलं जाते, तुझं ते रूप नको आहे. म्हणून भगवान श्रीकृष्ण असतील, भगवान विष्णू असतील, भगवान शंकर असतील, एनर्जी एक आहे, युनिव्हर्सल एनर्जी, तिलाच आम्ही परब्रह्म म्हणतो. एनर्जी एक आहे. तुम्हाला समजत नाही त्याला आम्ही काय करावं? तुम्ही मूर्ख आहात, त्याला आम्ही काय करणार? कळतंय तुम्हाला? दोन भाषा आहेत ह्या. कळत नाही तुम्हाला आणि आक्षेप आमच्यावर. एकाला गायन येत नव्हतं, त्याला गायकावर राग यायचा, त्याला राग कळत नव्हता. हा राग कुणावर काढायला पाहिजे? राग येत नाही त्याला, तरी तो रागवतो. जो राग गातो त्याच्यावर. कोण मूर्ख आहे? धर्म तत्व कळत नाही, सृष्टीतलं तत्व कळत नाही, रहस्य कळत नाही, मग आपल्या जीवनामध्ये परिवर्तन होतं. जगद्गुरु तुकोबारांचा एक अभंग सांगतो, एक गाऊ आम्ही विठोबाचे. पुन्हा दुसरा शब्द पहा, एवढ्यावर तुकोबाराय थांबत नाहीत. आणि कापे काम नाही, दुसऱ्याचं काम नाही, एकाच काम आहे, फक्त विठोबा. मग तेच तुकोबाराय आज म्हणतात पहिल्या चरणामध्ये. जे कुणालाच म्हणत नाही तुकोबाराय, ज्यांच्या 8 पिढ्या विठोबाच्या सेवेमध्ये गेलेल्या आहेत, ते तुकोबाराय म्हणतात तुम्ही विश्वनाथ. या अभंगाची भूमिका फार चांगली आहे. तीर्थयात्रा करायला लोक चालले होते आणि तुकोबारायला त्यांनी विनंती केली, चला आमच्या बरोबर तीर्थयात्रेला. काही मी असे तीर्थयात्रा बघितल्यात, जे जेवढं घरात खात नाहीत एवढं तीर्थयात्रेमध्ये हात धुवून घेतात. ते कधी कधी विदेशामध्ये जायचा प्रसंग येतो, तर बऱ्याच हॉटेलमध्ये किंवा 5 स्टारला कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट असतं, सकाळचा नाश्ता फ्री असतो. नाश्ता फ्री आहे, पण हे इतके फ्री होतात यांना कपडे फ्री करावे लागतात. त्यांनी दिलंय फ्री,
पण तुमचं पोट आहे हो, किती खायचं जरा बघा ना. मी एकाला काही कळत नव्हतं, तो माझ्याबरोबर आला होता. मग त्याला ते क्यूब होत्यात लोण्याचे ना, बटर असतं ते, त्याला 2-3 दिलेत. त्याला ते बरं वाटलं. ते किती घ्यावेत त्याने, जेवढं होतं तेवढं संपून टाकले एकट्याने. त्या हॉटेलवाले बघतच राहिले, खा बाबा, पण एकच पदार्थ. तीर्थयात्रेला तुम्ही जाताय त्याचा उद्देश भारतभूमी पाहण्याचा आहे. कुठे रेगिस्तान आहेत, कुठं जंगल आहेत, कुठं बर्फ आहेत, कुठं गंगा नदीचा प्रवाह आहेत. आपण ज्या पृथ्वीवर जन्माला आलेलो आहोत ती पृथ्वी डोळ्याखालून घालावी म्हणून त्या काळामध्ये तीर्थयात्रा होती. आता त्याला पर्यटन म्हणतात. नाही कळालं? पहिली पंगत असायची, सगळे लोक एकत्रित यायची, एकत्र जेवण करायचे, सगळ्यांना आनंद मिळायचा. पंगत असायची, एकत्रीकरण असायचं. सप्ताह हा त्यातलाच भाग आहे. आता पार्ट्या आहेत. फरक काही नाही, माणसं आहे बरं का. एकत्र जेवल्याशिवाय भागच नाही माणसाला, हे फार महत्वाचं आहे. मग ते लोक तीर्थयात्रा करत नाही, पर्यटन करतात. त्याचे शब्द वेगळे, डेस्टिनेशन. काय पाहायचं तुम्ही काही पाहावं, पण शेवटी पृथ्वी आहे. तीर्थयात्रेतून श्रद्धेनं जा, तुमचं ज्ञान वाढतं, भाषेचं ज्ञान वाढतं, पृथ्वीचं ज्ञान वाढतं. फक्त प्रश्न असा आहे, श्रद्धेने जा. जगद्गुरु तुकोबारायला आग्रह केला की आम्ही चाललोय तीर्थयात्रेला, तुम्ही या. तुकोबाराय म्हणले तुम्ही जाताय, आमचा नमस्कार. काही पत्र तुम्हाला देतो. गंगा मातेला एक पत्र दिलं आणि विश्वनाथाला एक पत्र दिलं तुकोबारायने की मला येता येत नाही, पण तुमच्यासाठी मी पत्र पाठवतोय. तो पत्र म्हणजे आजचा अभंग आहे. आणि ते वाराणसीच्या विश्वनाथाला प्रार्थना करतात, हा अभंग आहे. कुठल्याही विश्वनाथाला नाही बरं का. विश्वनाथ कुणाला म्हणतात, जो काशीमध्ये आहे. बाकीच्या ठिकाणी कुठं महादेव आहेत, कुठं शंकर आहेत. कधी जर वेळ मिळाला तर तुम्हाला खूप अर्थ वेगळे वेगळे सांगेल. महादेव वेगळा, शिव वेगळा, खूप फरक आहे त्याच्यामध्ये. निर्गुण निराकार असणारा शंभू वेगळा, वेगळे वेगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये. पशुपती वेगळे, पशु कशाला म्हणतात, पाश कशाला म्हणतात, हे सगळे प्रकरण वेगळे आहेत. एक महादेवाचं स्वरूप नाही आहे, अनेक महादेवाचं स्वरूप आहे. जसं व्यक्तीचे स्वरूप बदलतात, फोटो बदलतात, एनर्जी बदलते, तसं महादेवाच्या प्रत्येक क्रियेवरून नावं बदलतात. आपल्याला फक्त महादेव माहिती आहेत, आणि त्यातले त्या 2च टायमाला, सोमवारी आणि महाशिवरात्रीला. शिव कशाला म्हणतात, शक्ती कशाला म्हणतात, फार फरक आहे त्याच्यामध्ये. पण तुमचा मेंदू जर एवढा चालला ना तर माझ्या समोरच झोपाल तुम्ही. आणि जे विठोबाला मानणारे तुकोबारा आहेत ते काशी विश्वनाथाला विश्वाचे नाथ मानतात. जिथलं स्मशान गेल्या 5000 वर्षापासून अग्निबंद झालेलं नाही, हरिश्चंद्राचं स्मशान म्हणतात त्याला. जिथं डोंबारी म्हणून हरिश्चंद्राने काम केलं, ते स्मशानातला अग्नी हरिश्चंद्रापासून आतापर्यंत विजलेला. आता कुणी गिनीज बुकमध्ये याची दखल घेत नाही, काय करावं त्याला. दुसऱ्या छोट्या छोट्या गोष्टीची दखल घेतात. अहो, जिवंतपणे रांग लागते यात विशेष नाही. तुम्ही काशीला जा, मुर्दे सुद्धा रांगेत आहेत मेल्यानंतर सुद्धा. का की हरिश्चंद्राच्या हातून आपला उद्धार व्हावा, अग्नी मिळावा म्हणून हरिश्चंद्र घाट आहेत, आणि त्याचं हे देवस्थान आहे जिथं आपली कथा आहे. पण संबंध कसा आहे, काशी आणि विश्वनाथ, आणि त्याचं या ठिकाणी पडलेलं स्वप्न आहेत हरिश्चंद्र राजाला. आणि ते तुकोबाराय भक्त विश्वनाथाला प्रार्थना करतात, थोडी कृपा करा, कृपा कराल ते थोडी, कृपा कराल ते